वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्तींची घुसखोरी वाढते, त्यामुळे धर्मांध शक्तींचं बळ वाढत असल्याचं विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यंतरी केलं होतं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील अशा या कथित 20 घुसखोरांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याला काही दिवस उलटतच नाही, तोच आता विकास लवांडे यांच्यावर आळंदीत शाही हल्ला झाल्याचं समोर आलं. त्यामुळे शरद पवारांचं वक्तव्य ती 20 जणांची यादी आणि शाही हल्ला यांचा एकमेकांशी संबंध असल्याचं बोललं जातं. नेमकं हे प्रकरण काय आणि शाही हल्ला करण्यामागं प्रतिगामी शक्ती आहेत का, यासह अन्य मुद्द्यांचा आढावा घेतलाय बोलबिंदास. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास. विकास लवांडे हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम पाहतात. वारकरी संप्रदायाशी ते निगडीत आहेत. ते प्रवचनही देतात. आळंदीत दशक्रियाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचं प्रवचन होतं. प्रवचन झाल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी वारकरी संप्रदायाशी संबंधित संग्राम भंडारे व 10 ते 15 गोरक्षक आले. त्यांनी लवांडे यांना अडवलं आणि त्यांच्यावर 2 ते 3 जणांनी बाटलीतून भरून आणलेली शाई ओतली. यावेळी आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली, तसंच बंदुकीचा धाकही दाखवण्यात आल्याचा आरोप लवांडे यांनी केलं. दुसरीकडे जे स्वतःला वारकरी म्हणवतायत त्यांचं असं कृत्य पाहता ते खरंच वारकरी की वारकरी आहेत असा सवालही उपस्थित करण्यात येतोय. खरं तर या प्रकरणाचा संबंध शरद पवार त्यांच्या वक्तव्याशी आणि त्या 20 जणांच्या यादीशी जोडण्यात येतोय. शरद पवार यांनी मधल्या काळात याबाबत केलेलं वक्तव्य गाजलं होतं. वारकरी संप्रदाय सहिष्णू आणि सर्वसमावेशक म्हणून ओळखला जातो, पण या संप्रदायात काही प्रतिगामी शक्ती शिरल्या आहेत. त्यामुळे धर्मांध शक्तींचा बळ वाढत असल्याची टीका पवार यांनी केली होती. त्यावरून आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात मोठं वादळ उठलं होतं. दरम्यान प्रवक्ते विकास लवांडे यांनी या 20 प्रतिगामी कथित घुसखोरांची यादी जाहीर केली होती. त्यात किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, चारुदत्त आफळे, बंडातात्या कराडकर, प्रकाश जवंजाळ, तुषार भोसले, अक्षय भोसले, संग्राम भंडारे, योगी निरंजन, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पापोचर, भास्करगिरी महाराज देवगड, संजय नाना धेंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उद्बोध पैठणकर, श्याम राठोड उर्फ भारतानंद सरस्वती, किशोर शिवनीकर, रामगिरी महाराज व निरंजन कोटेकर यांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर यावर वादळ उठलं. मुख्य म्हणजे ज्या संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर हल्ला केला त्यांचंही यादीत नाव होतं. त्यामुळे शरद पवार यांचं वक्तव्य व लवांडे यांनी जाहीर केलेली यादी या रागातूनच त्यांना हा हल्ला केला असल्याचं बोललं जातं. संग्राम भंडारे हे वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून तसं बऱ्याच जणांना परिचित असेल. वेळ पडली तर नथुराम गोडसेंवर पण आपण कीर्तन करू अशी भाषा त्यांनी वापरली होती. आता लवांडे यांच्यावर शाईफेक करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानं एका प्रकारे त्यांच्या हिंसक कार्यपद्धतीचं दर्शन घडलं. खरं तर वारकरी संप्रदायात भेदभावाला स्थान नाही. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असे हा संप्रदाय म्हणतो. संग्राम भंडारे यांनी मात्र भलतीच कृती करून आपण मूळ वारकरी पंथातले नाही हेच दाखवून दिल्याची जनभावना आहे. या घटनेनं पवार म्हणतात त्याप्रमाणे आणखी एक गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. खरंच वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्तींची घुसखोरी वाढतीये. त्यामुळे सर्वांनाच अशा प्रतिगाम्यांपासून सावध राहावं लागणार हे मात्र नाही. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.